तुम्हाला माहिती आहे का? कॉर्पोरेट जिहाद मल्टीनॅशनल कंपनीत 5 जिहाद्यांना पोलीस कोठडीपर्यंत पोहोचवणारे कोण होते? एका सामान्य मुलीचे जागरूक आई वडील होते. यूपीएससी एमपीएससी जिहादच्या माध्यमातून सुदर्शन न्यूज चॅनलने शिक्षणाची गुणवत्ता वाढली तरी डोक्यातून जिहाद जात नाही हे सांगणाऱ्या अनेक बातम्या प्रसारित केल्या आहेत. आता मल्टीनॅशनल कंपनीत या 5 जिहाद्यांच्या कृत्याने परत राष्ट्रवादी मुसलमानांकडे सामान्य जनतेचं पाहण्याचं मत काय असेल या प्रश्नासह नमस्कार, मी स्नेहल जोशी, मी सुदर्शन मराठीची पत्रकार आहे. नाशिक शहर आधीच महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे चर्चित असताना आता पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण समोर आले. एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या काही व्यक्तींवर सहकारी महिलांना भावनिक जाळ्यात अडकवणे, त्यांचा विनयभंग करणे, एकीवर बलात्कार सुद्धा करणे, तसेच जबरदस्ती धर्मांतरण करणे, संघटित होऊन धर्मांतराला बळी पाडणे असे गंभीर आरोप समोर आले. या प्रकरणाचा उलगडा कसा झाला ही कहाणी तितकीच थरारक आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलीच्या वर्तनात अचानक बदल झाल्याचे तिच्या आईवडिलांच्या लक्षात आले. शॉर्ट्स आणि जीन्सच्या जागेवर ती सलवार सूट वापरू लागली आणि घरात सकाळी आणि संध्याकाळी नियमित जेवण सुद्धा तिने बंद केलं. रमजानचा पवित्र महिना तिच्या पोशाखात आणि दैनंदिन सवयीमध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांनी तिच्याशी संवाद साधला. विश्वासात घेतल्यानंतर तिने धर्मांतरण केले असून केवळ स्वतःच नाही तर कंपनीतील इतर काही मुली व तरुणांनीही धर्मांतरण केले व त्यांच्यावर काहींवर दबाव देखील टाकण्याचा प्रकार समोर आला. तपासादरम्यान समोर आलेल्या आरोपानुसार काही पीडित मुलींना गोमांस अन्नाद्वारे खाऊ घातल्याचा, धार्मिक भावना दुखवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून अश्लील चाळे करणे, मानसिक छळ करणे असेही आरोप आहेत. एका तरुणावर दबाव टाकून धर्मांतरण करायला गंभीर मुद्दा सुद्धा समोर आला आहे. कंपनीच्या HR विभागाकडे तक्रार केल्या असता तुला फेमस व्हायचंय का असा उलट प्रश्नच हा समोर आला. दडपशाही समोर आली. या सर्व घटना पीडित ज्या आहेत एकूण 9 FIR दाखल करण्यात आले. पोलिसांनी 5ही आरोपींना 2 दिवसाची न्यायालय कोठडी सुद्धा सुनावण्यात आली आहे. तपास सुरू आहे. या घटनेनंतर HR फरार होता, मात्र आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आता बिनधास्त सवाल, महाराष्ट्रातील धर्मांतरण प्रतिबंध कायदा अशा प्रकरणात प्रभावीपणे लागू होईल का? कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेसाठी कंपनी किती जबाबदार असावी? HR विभागाकडे तक्रार करूनही योग्य कारवाई का झाली नाही? सुरक्षित आणि व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा कार्यरत लोक असे का वागतात? सुशिक्षित डोक्यातही जिहाद का असावा? आणि डॉक्टर झाले तर बॉम्ब ब्लास्ट करतील आणि मल्टीनॅशनल कंपनीत जर हे असतील तर सामूहिक धर्मांतरासाठी मुलींना मोठ्या संख्येत ट्रॅप करतील. अशा घटनांमुळे समाजात विश्वासाचं वातावरण कसं टिकवता येईल? यात 1-2 नव्हे तर 5 जणांनी संघटित गुन्हा केला आहे. याला काय म्हणावं? शहरापुरता हा एका विषय नाही तर समाज, कायदा आणि कॉर्पोरेट जबाबदारी याचा हा गंभीर प्रश्न आहे. एका सामान्य कुटुंबाच्या सतर्कतेमुळे हे निश्चित कौतुकास्पद घटना ही पुढे आली आहे. आता सर्व तपास सुरू आहे. न्यायालयात तक्रार दिलेल्या आहेत. नक्कीच महाराष्ट्र सरकार या सामूहिक धर्मांतरावर कसून कारवाई करेल, योग्य भूमिका ठेवेल अशी आशा करूया. आणि तुम्हाला या पोस्टबद्दल आणि या जागरूक आई वडिलांबद्दल काय वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद.